चला आपण जाऊयात आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे। आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना तो आपल्या भेटीला येणार आहे। एका बाजूने बघायला मिळेल टीम आकाश 11 गावदेवी मेट, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल आपण पाहतो। एका बाजूने अक्षय, चला त्या ठिकाणी लॉट्स पडले जात आहेत मुख्य मंचावरनं आपण पाहू शकाल। सलामीची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील उर्फ विकी, गोलंदाजी ट्रॅकवरनं विश्वनाथ भोईर, गोलंदाजी मार्कवरनं, आणि नॉन स्ट्राइक एंडला पाहिला तर मात्र बघायला मिळतो योगेश। पहिला बॉल विश्वनाथ भोईर राईट आर्म ओव्हर दी विकेटने। पहिला चेंडू अक्षय पाटीलच्या बॅटमधनं, या वेळेला बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 1 बाउन्स 2 बाउन्स दणदण करीत बॉल चाललाय चौकार, धावा मिळत आहे 4 आणि संघाचं खातं झालंय ओपन। विकीच्या बॅटमधनं चौकार 4। थँक्यू। यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर विकीच्या बॅटमधनं चौकार आलाय मैदानामध्ये, अप्रतिम फटका बघायला मिळालाय। पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल। याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामधनं बॉलला पाठवलंय, फिल्डर तर पाठलाग करतोय आणि तो जिथपर्यंत बॉलवर पोहोचेल रिस्की रन आहे, परंतु 2 धावा कंप्लीट होतील। यानंतर होणारा पहिला सामना असेल एसबीपी खुपरी आणि त्याच्या विपक्षामध्ये अबीर 11 आरपी लायन्स वाडा। दुसरा सामना असेल आई गावदेवी वाघोटे आणि त्याच्या विपक्षात डीसीसी डोंगस्ते, आणि तिसरा सामना असेल आई गावदेवी गुंज आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल विजयी संघ। सज्ज होईल पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ, त्याच्या विपक्षामध्ये समोर विकी आहे। यावेळी अप्रतिम चेंडू बघायला मिळाला आपल्याला, क्षेत्रापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॉल विकेटच्या मागे निघून गेलाय। डॉट बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलेला विकीने आणि बॉल मिस झाला विकेटच्या मागे। तीन चेंडू हाताळले, धावसंख्या पाहिली तर 6 या अंकावर बघायला मिळतीये। 3 चेंडू आणि 6 धावा स्कोर कार्ड वर आहेत। यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, फिंगर रोल केले या बॉलवर, मिस केलाय बॉल आणि निघून गेला विकेटच्या मागे। डॉट बॉल निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय। चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला पाहिलं तर विकीच्या विपक्षामध्ये विश्वनाथ भोईर। यावेळी पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर विश्वनाथ कडनं मात्र दर्जेदार कमबॅक मैदानामध्ये बघायला मिळतोय। विकीला जागेवर उभं ठेवलंय पुढील काही बॉलवर, कारण फिंगर रोल करतायत, अचूक वेळेला टप्पा पुढे मागे करतायत, प्रचंड वेगाने सुद्धा बॉल हातात आहे, सर्व काही गोष्टी व्हेरिएशन्स पहिली गोष्ट बघायला मिळतीये। यावेळेला फुलटॉस बॉल बनवून घेतलं, अगदी हलक्या हाताने मिडॉनला बॉलला घेऊन काढले, एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे आणि सिंगलवर समाधान मानत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 1 न वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे। आमचे स्कोरर आम्हाला माहिती दर्शवतायत 7 धावा स्कोर कार्डवर, 7 रन्स ऑन अ बोर्ड, 7 धावा स्कोर कार्डवर आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅटिंग बघायला मिळते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर पॉवरफुल बॉलिंगचं प्रात्यक्षिक ते मात्र गोलंदाज या ठिकाणी आपल्याला दाखवत असताना विश्वनाथ। यावेळेला फटका चांगला ओव्हर दी कव्हर,
इनसाइड आउटचा बॉलचा पाठलाग करतायत फिल्डर आणि त्या ठिकाणी बॉलला स्टॉप सुद्धा केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीने बॉलचा पाठलाग केला जातोय त्या ठिकाणी. या ठिकाणी शुभेच्छा आल्यात अक्षय पाटील आणि बालिवली टीमला महेश गोळे गांधरे यांच्याकडनं. बऱ्याचशा शुभेच्छा या स्पर्धेकरिता येत आहेत, खेळाडूंकरिता येत आहेत. जेवढ्या आम्हाला जमतायत तेवढ्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करतोय. षटक क्रमांक संपलाय. पहिलं धावा पहिल्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक मिनिट. नेक्स्ट मॅच असेल SBP खुपरी आणि अबीर 11 RP लायन्स वाडा या दोन संघांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. विकीला आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतोय. वाडा शहरातील बॉक्स क्रिकेट मधला एक प्रसिद्ध गोलंदाज आहे विकी. मात्र ओरमच्या मैदानामध्ये यावेळी फटका सजवायचा होता. मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याच्याकडनं थोडीशी चूक बघायला मिळाली. एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 सुद्धा कंप्लीट होतील आणि दुसरी धाव जेव्हा घ्यायला निघाले तेव्हा थोडेसे स्लो बघायला मिळाले, ज्या कारणाने तिसऱ्याच्या शोधामध्ये नाही आहेत. 2 वर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 11 या अंकावर. 11 हो याही वेळेला अप्रतिम. त्या ठिकाणी पाहिलं आपण तर मिस झालाय बॉल. विकेटच्या मागे निघून गेलाय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र मेटकर दाखवतायत. आज वेगळ्या अनुषंगाने, वेगळ्या तयारीने आई आकाश 11 आई गावदेवी मेट संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस बॉल तो सुद्धा मिस केलाय. विकी आगळ्या वेगळ्या तयारीत आहेत. पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी विचार केला तर डॉट स्वरूपामध्ये बॉल विकेटच्या मागे. निर्धाव चेंडू. 1.3 चेंडू संपला आणि धावसंख्या पहिली स्कोर कार्डवर जोडली गेली 11-11. या वेळेला विकीनं उडवून देण्याचा प्रयत्न केलाय खरा. मिस टाइम झाला. स्ट्रोक बरीच उंची गाठली आहे. परतावं लागेल माघारी. अक्षय पाटीलच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पण तर नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता येत आहेत रवींद्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. संघाची धुरा आता त्यांच्यावर असेल. महत्वाचा खेळाडू बाद झालाय विकी आणि त्यानंतर त्याची जागा सांभाळण्याकरिता मैदानामध्ये आलेत. याही वेळेला कट केलाय बॉलला. वा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने. वा अप्रतिम फिल्डिंग. कदाचित हाच असावा तो. थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. सर चक्करिता
इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल म्हणजे यानंतर हा गोलंदाज या स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही. हा चेंडू नो असेल, 2 धावांसाठी पेनलाइज केलं जाईल आणि त्यानंतर समोर येणारा बॉल मात्र फ्री हिटचा असेल आणि नवीन गोलंदाज वापरावा लागेल. जवळपास अजिम सर मला वाटतं या स्पर्धेमध्ये आपण 6 ते 7 गोलंदाजांना आपण ज्या ॲक्शनवरनं शंका ज्यांच्यावर होती त्यांना आपण या स्पर्धेमध्ये कुठेतरी थांबवलंय. हा चेंडू नो आहे. चला चला, मीटिंग नकोय सर, मीटिंग घेऊन देऊ नका. जो काही निर्णय आलेला आहे नो चेंडू आणि येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. नो चेंडू आणि येणारा बॉल फ्री हिट आहे. नवीन गोलंदाज आपण यावेळी बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय. सुमित, यस सुमित येत आहेत. पुढचा बॉल यावेळेला प्रचंड वेगानं या ठिकाणी मात्र फ्री हिटचा बॉल. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. सुमित ते मात्र जबरदस्त हाताळत असताना बघायला मिळत आहे. चेंडू संपले त्या षटकातील 4 आणि धावांचा विचार केला तर मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. या वेळेला फटका चांगला त्या क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक. त्याला बॅकअपला खेळाडू धावतायत आणि वाह वाह अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळतेय. चांगलं क्षेत्ररक्षण बरंच अंतर कापत गेलेले, कारण वाईडिश लॉंग ऑफ वरनं जवळपास डीप कव्हरच्या दिशेनं गेलेले आणि तिकडे जाऊन तेवढ्या वेगानं बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं आणि फेक केली. पहिली आपण तर 2 धावा एकंदरीत मिळाल्यात. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय 2रं आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या पाहिली तर ती मात्र स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 16. गेम थोडी स्पीडअप करायची आहे. सातत्याने विलंब खूप जास्त होतोय याची नोंद असू द्या. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं पुन्हा एकदा वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्याकरिता नाव आहे विश्वनाथ भोईर. ते मात्र बॉलिंग ट्रॅकवरनं येत आहेत गोलंदाजीसाठी. या वेळेला फिंगर रोल केले या बॉलवर आणि तदनंतर मात्र पाहिलं तर एज लागली आणि तदनंतर यष्टांच्या मागे कॅच कॅरी केली. विकेटचं खेळाडू बाद.
आणि पंच या ठिकाणी दर्शवत असताना नो चेंडू, इट्स अ नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. लेग स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बाजूने 3 खेळाडू तैनात केले गेले होते, म्हणजे नो +1. एकंदरीत धावा मिळत आहेत 2 आणि 2 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर मात्र पुढे जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. एकंदरीत या बॉलवर पाहिलं तर नो आणि त्यावर 1, म्हणजे एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 18 स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. यावेळेला प्रचंड वेगानं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. बॉल मिस केला आणि विकेटच्या मागे पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट. पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फुल टॉस बॉल बॅटवर येत नाहीये. त्या ठिकाणी विचार केला आपण तर नोमॅन लँड मध्ये पुन्हा एकदा एक कंप्लीट आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे विकेट कीपर कोणी नव्हते. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपर्यंत एक आनंदाची गोष्ट आहे. तुळजाभवानी बचत गट यांच्या वतीनं मंचाच्या समोर जो बंगलो आहे तिथे मात्र व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. ज्यांना कोणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून तिकडे उपस्थित व्हा. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली तर जोडली गेली आहे 20-20. 2.3 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या जोडली गेली आतापर्यंत 20. पुन्हा एकदा विश्वनाथ भोईर पुढचा बॉल घेऊन राईट मोर दी विकेटने. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. विकेट कीपर पासून थोडासा पुढे बॉल पडतोय, लांब पडलाय, ज्या कारणाने ही कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. बॉलला हातामध्ये कंप्लीट करू शकले नाहीयेत, परंतु फंबल झालेली आणि फंबल होऊन सुद्धा त्या ठिकाणी विचार केला तर आपण पाहिलं डॉट बॉल कंप्लीट झालाय. धावसंख्येला वेध धावसंख्या थांबवली आहे. 2.4 चेंडू संपलेत आणि 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा विश्वनाथ जबरदस्त गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने संघाला गरज आहे आणि गरजेप्रमाणे मात्र गोलंदाजी ती त्याच्याकडनं बघायला मिळतीये. ओहो, याही वेळेला फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलंय. 1 मोर डॉट बॉल तो मात्र या ठिकाणी कंप्लीट झाला. आता शेवटचा येणारा अंतिम या षटकामधील 1 चेंडू बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर ती मात्र धावसंख्या बघायला मिळते 20 या अंकावर 20. ओ हो, याही वेळेला फिंगर रोल केले या बॉलवर आणि बॉल तदनंतर मात्र ट्रॅव्हल झाला विकेटच्या मागे. षटक क्रमांक संपलंय 3रं आणि धावांचा विचार केला तर ती मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 20-20. संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. वेळ लावलेला आहे याची आपण चला गेम थोडी स्पीडअप करा. वारंवार विलंब नकोय. बघा आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल आपटून टाकलेला शरीरापासून लांब हाताळला जातोय.
त्या ठिकाणी अंपायर डिसिजन, इट्स अ डेड बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. अजित यावेळेला प्रचंड वेगानं हाताळलाय, उंची तर बरीच गाठली आहे. हर्षल भोईरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. कॅप्टननं कंप्लीट केली या ठिकाणी कॅच. कॅप्टनची लागेल माघारी. खेळाडू डावकोऱ्या हाताचा जो प्रमुख खेळाडू होता तो मात्र परतीच्या प्रवासाला. विकेट. खेळाडू बाद. बॅटिंग करण्याकरिता नागेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. अजित मात्र दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर अजितनं मात्र विकेट मिळवून दिली आहे, सफलता मिळवून दिली आहे. नवीन उजव्या हाताचे फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल झालेत. आकाश 11 आई गावदेवी मेट या सध्याच्या घडीला या गोलंदाजीमध्ये या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना बघायला मिळते. अजित पुन्हा एकदा प्रचंड वेग. वन मोर डॉट बॉल. अतिशय वेगवान गोलंदाजी बघा. रिप्लेवरनं आपण पाहू शकाल कशा पद्धतीने वेगानं अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते मात्र या ठिकाणी अजित कडनं केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहिली तर यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला. त्या ठिकाणी बॉल आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या खेळाडूला गुंगारा देऊन काय इथून मात्र मॅच ऑन झाली असं म्हणावं लागेल. त्या खेळाडूला दिला या बॉलनं गुंगारा आणि सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्सनं सीमारेषा पार. आल्या धावा 4 आणि 4 न वाढून 24. त्या ठिकाणी वैभवजी गावळे, तदनंतर कुणालजी शिर्के आणि तदनंतर विक्रमजी गावळे हे मान्यवर उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मेट टीम आणि हर्षल यांच्याकरिता चेतन पाटील घुंसई यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच, धन्यवाद. मॅचकडे आपण परतूयात. पुन्हा एकदा लेग बायची धाव पंचांनी या ठिकाणी दर्शवली आहे. 1 न वाढून स्कोर कार्ड 25 या अंकावर जाऊन पोहोचेल. 3.4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्तीस आलाय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. अबीर 11 आरपी लायन्स वाडा. अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि दुसऱ्या बाजूने असेल त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. ती म्हणजेच एसबीपी खुपरी. याही वेळेला आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. फिल्डर वेगाने बॉलवर येत आहेत. हलकीशी फंबल झाली आहे, लगेच सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलंय. वा, अशा पद्धतीने धावा चोरणं मात्र खूप गरजेचं असतं संघाकरिता आणि तशा पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. षटकांचा खेळ संपलाय 4 आणि धावा पाहिल्या तर स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्या 4 षटका अखेरीस 27-27. दीपकजी गावळे आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. दीपकजी गावळे आपलं सहर्ष स्वागत आहे. आकाश 11 गावदेवी मेट या संघाकरिता शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छुक आहेत सचिन तरे, कनक तरे, ध्रुवा तरे आणि सानिका तरे यांच्याकडनं या आकाश 11 गावदेवी मेट या संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता विहान यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं येत आहेत. धावसंख्या पाहिली तर 27 बघायला मिळते. बघा कॅमेरामन त्या चिमुकल्यावर फोकस करायचा आहे जो गोलंदाज आपण यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. आज या टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःचा डेब्यू करत असताना बघायला मिळतोय
वय वर्ष आहे फक्त आणि फक्त 12 वर्षाचा युवान, तो मात्र आज गोलंदाजी करण्याकरिता, युवान सुद्धा म्हणता कामा नये, एक चिमुकला तो मात्र आज ओपन सज्ज होईल. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं, पहिला बॉल, यावेळी दिशा भरकटली आहे परंतु मागच्या दिशेनं बॉल चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत खरे, एक कंप्लीट केली, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये असताना 2 धावा कंप्लीट होतील. विहान याला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय बघा, लाईव्ह स्क्रीन वरनं त्याच्यावर फोकस केलं जात आहे. अगदी 12 वर्षाचा एक चिमुकला म्हणावा लागेल जो यावेळी गोलंदाजी करतोय. असाच इतिहास पियुष भोईरनं रचला त्या अमरापूरच्या मैदानामध्ये. याच बिलोशी गावचा तो सुपुत्र पियुष, त्याने ओपन क्रिकेट मधील खेळाडूंना नाचवलं होतं आणि आज मात्र विहान यावेळी आपला डेब्यू या टेनिस क्रिकेट मध्ये करत असताना बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी फंबल परंतु तदनंतर मात्र चांगलं बॅकअप. आणि पियुषची ती एक क्लिप तिला आज 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाल्या. धावसंख्या आपण पाहिली तर 2 न वाढली आहे, पुढे जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31-31. 4.2 चेंडूचा खेळ झाला. विहानला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय. ओहो, यावेळेला फिंगर रोल केले बॉलवर, वाह, जबरदस्त चेंडूची फेक विहानकडनं बघायला मिळते. अगदी अप्रतिम. प्रेक्षकांनो, या 12 वर्षाच्या युवानाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा त्याच्याकरता टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजी करता. जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. ही स्पर्धा आहे, आपण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 थरार. आज मात्र एसपी ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट ती आपल्या भेटीला आली आहे आणि त्यामध्ये एक 12 वर्षाचा एक चिमुकला मात्र डेब्यू करत असताना बघायला मिळतोय. यावेळेला आपटून टाकलेला बॉल कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढले, मागे फिल्डर 2 जण येत आहेत आणि त्यापैकी पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफला असलेले खेळाडू, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आतापर्यंत जवळपास 5 ते 6 धावा वाचवल्या त्या खेळाडूने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं बघायला मिळालं. संकेत, चला एसबीपी खुपरी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीम कर्णधार. त्वरित टॉस साठी यायचं, इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे याची नोंद असू द्या. यावेळेला आपटून टाकलेला बॉल पुन्हा एकदा बॅटवर प्रॉपरली आला नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी जज करत होते, त्यांच्यापासून लांब पडलाय. तदनंतर फाईन लेगचे खेळाडू त्या बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या करीता जात असताना मात्र विकेट आली आहे. धावसंख्या पाहिली स्कोर कार्ड वर 2 न वाढून 35 शेवटचा आणि अंतिम आता मात्र एक चेंडू या षटकातील बाकी आहे. बालिवली संघाला आणि अक्षय पाटील यांच्याकरिता आणि या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. त्यामुळेच मयूर ठाकरे खरिवली यांच्याकडनं शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच. यावेळेला फटका चांगला खाली क्षेत्रामधनं मॅचला पुनर्संजीवनी देणारा एक मात्र महत्वपूर्ण फटका सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आल्या धावा 4 आणि धावसंख्या मात्र या 4 न वाढून जाऊन पोहोचली आहे 39. विजयाकडे येणारे बॉल आहेत 30 आणि करायचे तुम्हाला 40. 30 चेंडू मध्ये 40 ची गरज. चला टॉस साठी यायचे. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीम कॅप्टन उमेश लोखंडे येत आहेत. चला या.
नको नको. चला मी मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. वैभवजी गावळे आणि त्यांच्या समवेत मान्यवर आहेत, त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं टॉस करण्याकरिता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या आपलं सहर्ष स्वागत आहे या टॉस बॉक्समध्ये. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरनं आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे नाणेफेक करण्याकरिता. मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 बॉलिंग असेल या ठिकाणी अभिर 11 आरपी लाईन्स वाडा संघाकडनं. एसपी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने आहे भूमिक स्पोर्ट्स. एसपी ग्रुप असा कॉल दिलाय आणि टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय एसबीबी खुपरी या टीमने. कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची मॅच असेल, सेकंड राऊंडचा सामना आहे. कुठपर्यंत धावा ठोकण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षात? 50+. श्याम दुबाडावर किती जबाबदारी असेल संघाची पुनश्च एकदा? 100% द्यावा परत एकदा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उमेश आता टॉस गमवावा लागलाय, प्रथम बॉलिंग घेतीये. काय मनामध्ये ठरवून आला होता की टॉस जिंकल्यानंतर काय घ्यायचंय? बॉलिंगच करणार होतो. तुलाही जो निर्णय हवा होता तो निर्णय मिळालाय. पहिल्या मॅच मध्ये मेट संघाने धावांचा डोंगर, खुपरी संघाने तब्बल 90 धावा ठोकल्या होत्या पहिल्याच सामन्यामध्ये. तुमचं टार्गेट काय आहे? त्यांना कुठपर्यंत 4 षटकांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि ते जेवढे करतील त्याच्यापेक्षा एक जास्त करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. वेलकम. चला मॅच कडे जाऊयात. विजयाकरता समोर आव्हान ठेवलंय. पहिला पण तर येणारे बॉल 30 आणि करायच्या तुम्हाला 40. 30 चेंडू 40 ची गरज. महेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरनं. स्ट्रायकिंग एंडला सुमित बघायला मिळतोय. यावेळेला मागे गेले, जागा बनवलीये, कॅचला संधी आणि पहिल्याच बॉलवर परतावं लागेल. बिग ब्लो. मिस्टर सुमित इज बॅक टू द रग आउट. विकेटचं पतन. खेळाडू बाद. वा बघा, पहिल्या नव्हे, सेकंड नव्हे तर थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. विविध अँगलनी या सर्व काही गोष्टी आपल्यापर्यंत दाखवल्या जात आहेत. प्रिन्स मूवीची ही कमाल आहे आणि त्यांच्याकडनं ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह स्ट्रीमिंग केली जाते. बघा, आम्ही संध्याकाळी एक रूल क्लिअर केलाय. 1 मिनिटाच्या आत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला पाहिजे. ऋषिकेश नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघा, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं सहर्ष या ठिकाणी स्वागत करतोय. ऋषिकेश नवीन बॅटर ऋषिकेश गावळे मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर कुठलाही गोलंदाज असू द्या, त्याचा मात्र मनसुबा तो मात्र क्लिअर असतो की मला जास्तीत जास्त या षटकामध्ये धावा थांबवाय, कमीत कमी धावा खर्चिक करायच्यात आणि जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच तयारीनिशी आपण त्याला पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला प्रचंड वेगाने बॅटची एज आणि दुसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा ऋषिकेशच्या खेळीचा अंत. गोल्डन डकचे शिकार ठरून ऋषिकेश गावळे बॅक टू डग आउट. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगची दुसरी विकेट ती मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला मिळते. बॅटची एज घेतली आणि तदनंतर पॉइंटच्या दिशेनं खेळाडू तैनात होते, त्यांनी कॅच कंप्लीट केली. विकेट. खेळाडू बाद.
नवीन यावेळी मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज. ओहो प्रचंड वेगानं यावेळी हलकीशी फंबल बघायला मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूकडनं सुद्धा चूक बघायला मिळते. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. कॅचवर जाणं पसंत केलं नाही. बॉलला हातामध्ये येऊन पकडायचं होतं परंतु त्या ठिकाणी फंबल झाली. लगेचच सिंगल होती. त्या सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. महेंद्र स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. याचं उत्तम प्रात्यक्षिक गोलंदाजीतनं बघायला मिळते आपल्याला. कारण प्रमुख दोनही शस्त्र अस्त्र ते मात्र गारद केलेत मेटकरांचे. ओहो याही वेळेला सुंदर चेंडू हाताळलाय. धावचीची संधी. विश्वनाथ भोईरची डेंजर एंडला फेक केलेली विश्वनाथ भोईर मात्र सेफली आपल्या माघारी परतलेत. अगदी अप्रतिम चेंडू या ठिकाणी हाताळले जातात महेंद्रकडनं. आपण पाहिलं तर डावकरे हाताचा गोलंदाज आहे बघा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते त्याच्याकडनं. थोडीशी फंबल झाली आणि जर का डिरेक्ट हिट असती तरी सुद्धा मात्र सेफली परतले होते आपल्या क्रीज मध्ये. कारण डेंजर एंडला ही फेक होती आणि त्याच दिशेनं मात्र विश्वनाथ भोईर या मॅच मधला सर्वात मोठा मासा आहे तो मात्र खेळाडू जो आपण स्ट्रायकिंग एंडला यावेळी पाहतोय. चेंडू पाहिले तर इथून संपले 4 आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 3. गडी गमावलेत आतापर्यंत 2. हो याही वेळेला मिस केला बॉल. त्यानंतर विकेटच्या मागे महेंद्र जबरदस्त गोलंदाजी करत असताना मात्र बघायला मिळतो या ठिकाणी. एक पाहिला तर आपण कुडूस विभागातील संघ आहे आणि दुसरा पाहिला तर मात्र वाडा पूर्व विभागातील संघ तो बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता त्या ठिकाणी मिस झालाय आणि तदनंतर मात्र पंचांनी या ठिकाणी इशारा दाखवला आम्हाला तो म्हणजेच वाईड चेंडू. अंपायर कळवत असताना इट्स अ नॉन प्लेएबल परंतु वेग प्रचंड या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय. यावेळेला फटका फसलाय. मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट ती मात्र कंप्लीट केली जाईल. विश्वनाथ भोईरच्या खेळीचा अंत. अगदी अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी महेंद्रकडनं बघायला मिळते. आता असं वाटतंय तो शेवटचा बॉल होता तो वाईड पडला ते मात्र बेनिफिशियल ठरलंय बालिवली संघाला. विकेटचं पतन. खेळाडू बाद महेंद्र. जबरदस्त गोलंदाजी. प्रमुख 3 खेळाडू मात्र बाद केलेत या वेळेला महेंद्रनी. विकेटचं पतन. पूर्ण गोलंदाजी करण्याकरिता आकाश आलेत. चैतन्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्याकरिता. पहिलं षटक संपलंय. नवीन गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅकवरनं. पहिल्या षटकात प्रमुख 3 खेळाडू मात्र बाद केलेत आणि धावसंख्या पाहिली तर 4 या अंकावर बघायला मिळतीये. यावेळेला फटका चांगला. खाली क्षेत्रामधनं बॉल चाललाय त्या ठिकाणी. वाह तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डेंजर एंडला फेक सुद्धा. कलेक्शन अप्रतिम बघायला मिळालंय आणि मॅच मात्र रंगतदार असताना थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी चेक करून आपल्यापर्यंत नक्की कळवतील. वाह परंतु काय क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये कलेक्ट केलं आणि तदनंतर बॉल मात्र यष्ट्यांवर फेक सुद्धा केली. अचूक कलेक्शन तदनंतर अँड इट्स OUT विकेट. 1 मोर विकेट डाऊन. विकेटची झडती लागली आहे सर असं म्हणावं लागेल मैदानामध्ये. सातत्यपूर्ण मात्र विकेट जात आहेत. बालिवली टीम सध्याच्या घडीला या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर बघायला मिळतीये.
कारण क्षेत्ररक्षण बघा 40 जेव्हा होत्या तेव्हा कुठेतरी वाटत होतं की सहज चेस केल्या जातील, परंतु आई गावदेवी बालिवली जबरदस्त गोलंदाजी महेंद्र स्वतः कॅप्टनने. परंतु आता मेटकरांचा सर्वात महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. ते नाव आहे अजित. हो यावेळेला आपटून टाकलेला बॉल. पंच वळलेत आमच्याकडे, दोन्ही हात समांतर म्हणजे धाव मिळणार एक अवांतर. वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी दर्शवलंय आणि तदनंतर मुन्ना पठाण सर या ठिकाणी दर्शवत असताना फर्स्ट बाउन्सचं वॉन सुद्धा गोलंदाजाला केलं जाते. 1 फॉर दी ओव्हर. ओ हो एज ऐकू आली आहे इथपर्यंत आणि पंचांचं बोट हळूवार पद्धतीने आकाशाच्या दिशेनं जात असताना मैदानामध्ये नक्की मॅच कशाची चालू आहे, क्रिकेटची की फुटबॉलची, असा प्रश्न पडलाय. कारण धावा झाल्यात आतापर्यंत त्या म्हणजे 6 आणि विकेट गमावल्यात 5. वाह, जो येतोय तो जातोय, जो येतोय तो जातोय. मैदानामध्ये थांबायला कोणी तयार नाहीये, परंतु बालिवली संघाची गोलंदाजी जबरदस्त. थँक्यू. मेट संघाकरिता आणि या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. रमेशजी पाटील, रिटायर्ड इंडियन आर्मी, मेट यांच्याकडे या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच, धन्यवाद. न्यू बॅटर स्वराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. हो याही वेळेला फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. विकी त्या बॉलचा पाठलाग करतायत आणि पाहिलं तर मिड विकेटच्या रिझन मध्ये होते, तिथून मिड ऑनला आले आणि बॉलला हातामध्ये कलेक्ट करून फेक करेपर्यंत एकच सिंगल मिळाली आहे. परंतु एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो उभा आहे ते नाव आहे अजित. अजित महत्वपूर्ण खेळाडू, क्षमता आहे आणि अनेकदा पाहिली आहे सुद्धा. तोच अजित मात्र स्ट्रायकिंग एंडला होता, त्याने अगदी हलक्या हाताने खेळून काढले. त्या ठिकाणी बॉल आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे, मात्र प्रेशर पाहिला आपण तर जबरदस्त. काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आज बघायला मिळाले आई गावदेवी बालिवली संघाकडनं. माढा पूर्व विभागामधनं बिलॉंग करणारा हा संघ आहे. बॉल कट लागल्यानंतर थोडासा खाली राहिला विकेटच्या मागे. आपण पाहिलं तर हलकीशी फंबल झाली, परंतु धाव आली नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि शेवटचा आता इथून एक चेंडू बाकी आहे. सज्ज होईल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर दी विकेटने. हो याही वेळेला प्रचंड वेगवान चेंडू, अगदी अप्रतिम. यष्ट्यांच्या मागे मात्र सरळ जातोय. फलंदाजांना आज मेटकरांना मात्र अव्वल दर्जाच्या गोलंदाजीला सामोरं जावं लागतंय असं म्हणावं लागेल. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर महेंद्रने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केलेली. त्याने धावा खर्ची केलेल्या 2, विकेट मिळवून दिलेल्या 3 आणि या षटकामध्ये त्याच्याच पावलावर पाऊल देत असताना आकाश मात्र बघायला मिळतोय, ज्याने धावा खर्ची केल्या 4 आणि विकेट मिळवल्या 2. त्यापैकी एक विकेट आहे ती म्हणजेच एजची आणि एक विकेट आहे धावचीची. चला आपण मॅच कडे जाऊयात. गोलंदाजी ट्रॅक वन गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा कॅप्टन महेंद्र आणि त्याच्या समोर अजित. हे बॅटल मात्र रंगतदार होणार.
यावेळेला अजितनं सरळ फेकून दिलाय बॉलला, तिकडे मागे आहे क्षेत्ररक्षक, तो कंप्लीट करेल कॅच आणि परतावं लागेल माघारी. अजितच्या सुद्धा खेळीचा अंत होत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. आज मात्र मेटकर थोडासा स्ट्रगल त्यांच्याकडनं बघायला मिळतोय. अजित परतीच्या प्रवासाला विकेट. खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता हर्षल भोईर मात्र दाखल झालेत. या संघाचे एक प्रमुख खेळाडूंपैकी एक तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे हर्षल भोईर. याला आपण बॅटिंग स्टान्स वरनं पाहतोय. षटकार ठोकला तर विकी पाटील यांच्याकडनं हर्षल करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बॉलला घेऊन काढलाय महेंद्र. त्याच्या विपक्षामध्ये मात्र हर्षलनं ही सिंगल काढली आहे आणि त्याचा साथीदार स्वराजला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलं जातंय. आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी ती बघायला मिळाली आहे. धावसंख्या पाहिली तर बघायला मिळते स्कोर कार्डवर 9 आणि विकेट आतापर्यंत गमावल्या 6. पुढचा बॉल महेंद्र पुनच्छ एकदा. याही वेळेला एकाच लाईन आणि लेंथवर एका टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळतीये. डावकोऱ्या हाताचा मारा तो नेहमी उजव्या हाताच्या फलंदाजांना डोकेदुखी ठरत असतो आणि आज सुद्धा तीच गोष्ट मैदानामधून बघायला मिळतीये. आता येणारे इथून बॉल पाहिले तर बाकी आहेत 15 आणि करायच्या तुम्हाला 31. 15 चेंडूत 31 ची गरज. महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल या वेळेला मात्र टायमिंग चांगलं झालंय. उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि वाह, वेल जज कॅच कंप्लीट केली आहे. बरंच अंतर कापत आलेले आणि अंतर कापत असताना बॉल वरची नजर मात्र हटून दिली नाही आणि अखेरच्या क्षणाला बघा आपण पाहतोय कुठे होते मिड विकेटच्या रिझन मध्ये, तिथून मात्र लॉंग ऑनच्या रिझन मध्ये आले आणि बरंच अंतर कापत असताना सुद्धा कॅच मात्र सक्सेसफुली त्या कंप्लीट केली आहे. विकेटचं झालंय पतन. परतावं लागेल खेळाडूला माघारी. विकेट. खेळाडू बाद. थँक्यू. दुर्वेश नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये आलेत. महेंद्र त्याच्या गोलंदाजीतनं मात्र आग ओकत असताना बघायला मिळतोय आपल्याला. यावेळेला खेळलेत कव्हरच्या दिशेनं. फायफर सुद्धा महेंद्रचं कंप्लीट झालंय या ठिकाणी. वाह, क्या बात आहे. 5 विकेट्स कंप्लीट झाल्यात महेंद्रच्या. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतीये. 2 षटकं तुम्ही हाताळायला जाता आणि तिकडे तुम्ही जर का फायफर कंप्लीट करतायत, अगदी अप्रतिम कामगिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतीये. या ठिकाणी हर्षल भोईर यांच्या सलगच्या 3 षटकारांकरिता विपुल पाटील, आरपी लायन्स वाडा संघाचे ओनर विपुल पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल हर्षल भोईर यांच्या सलगच्या 3 षटकारांकरिता. आता मात्र इथून हर्षल भोईर आशेचा किरण आहेत मेटकरांचा आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 30. 29. 18 चेंडू आणि 29 ची गरज. धावसंख्या 11 या अंकावर बघायला मिळते. माफ करा, 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरता इथून करायचे आहेत 29. 12 चेंडू आणि विजयाकरता 29 ची गरज आहे. बारा चेंडू आणि करायचे आहेत 29. चला, नवीन गोलंदाज यावेळी गोलंदाजी ट्रॅक वर बॉलिंग करण्याकरिता आपण पाहतोय. योगेश सज्ज होईल यावेळी. अगदी अप्रतिम फिंगर रोल केले या बॉलवर. बॉल मिस झालाय. विकेटच्या मागे निघून चाललाय. डॉट बॉल हर्षल भोईरच्या विपक्षामध्ये. हर्षल भोईरकडे सुद्धा क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे.
आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. परंतु आज बालिवलीकरांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ज्या पद्धतीने फाईट केली आहे, लो स्कोरिंग मॅच सुद्धा इंटरेस्टिंग बनवली आहे त्यांनी. ज्यावेळेला स्लॉटमध्ये बॉल होता त्याला मात्र खेळून काढले. आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझनमध्ये एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे आणि सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. येणारे बॉल बाकी आहेत 10 आणि करायचे आहेत 28. 10 चेंडू आणि 28 ची गरज अशी इथून मॅच मात्र बघायला मिळते. 10-28. सज होईल पुढचा बॉल. याही वेळेला फुलटॉस बॉल आलाय बॅट मध्ये, परंतु मागे फिल्डर तैनात केलाय. फटक्यामध्ये ताकद अजिबात बघायला मिळत नाहीये असं वाटतंय. बॉडी लँग्वेज मात्र कुठेतरी डाऊन झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. त्यांना मात्र इथून कमबॅक करावा लागेल. 1 ते 2 मोठे फटके या षटकामध्ये खूप गरजेचे आहेत. अजून सुद्धा 9 चेंडू बाकी आहेत आणि करायच्या तुम्हाला 27, म्हणजे प्रति चेंडूवर मात्र 3 धावांची अतोनात गरज आहे. यावेळी हर्षल भोईरचा फटका फसलाय. बॉलनं बरीच उंची गाठली आणि परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडूला परतावं लागेल माघारी. हर्षल भोईरच्या खेळीचा अंत. विकेट क्रमांक 8 तंबूचा असलेला खेळाडू बाद. या ठिकाणी आपण मुख्य मंचावर आमंत्रित करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला मॅन ऑफ द सिरीज करिता बाईक आली आहे. अर्थातच समीर पष्टे त्यांचे छोटे बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. सुजित पष्टे, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम आपलं या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता वेदांत मैदानाच्या आतमध्ये आलेत. या वेळेला फटका सजवलाय. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. उंची तर बरीच गाठली आहे. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन त्या ठिकाणी बघायला मिळते. 9 गडी मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि आता मात्र शेवटची 1 विकेट ती इथून बाकी. आणि धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 13 बघायला मिळते. 13. अजून विजयाकरता 27 ची गरज आहे आणि चेंडू इथून पाहिले तर शेष आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे 7 चेंडू आणि 27 ची गरज. चला नेक्स्ट मॅच बोथ टीम तयार राहायचे. एसबीबी खुपरी आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा गोलंदाज सज्ज होईल. या वेळेला जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय विहान, ज्याचा डेब्यू बघायला मिळतोय आपल्याला आणि त्याने यावेळी मात्र 1 सिंगल काढली आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी संपलंय 4थं आणि 4 षटकाखेरीज धावसंख्या पाहिली स्कोर कार्डवर बघायला मिळते 14 आणि आतापर्यंत विकेट गमावल्यात त्या म्हणजे 9. शेवटची 1 विकेट बाकी आहे आणि येणारे बॉल आहे 6 करायचे आहेत तुम्हाला. 6 चेंडू मध्ये पाहिलं आपण तर 26 धावांची गरज. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. उद्या मैदानामधनं प्रेक्षकांची आतुरता आहे ज्या संघाची. एसपी बिलोची इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. निखिल पाटील कॅप्टन आहेत आणि त्यांचा संघ तो मात्र मैदानामधनं खेळताना बघायला मिळेल. आकाश पाटील, अभिनय पाटील, प्रियेश पाटील, रुपेश पाटील, दीक्षित पाटील, पियुष भोईर अशी स्टारकास्ट उद्याच्या दिवसातनं खेळताना पाहणार आहोत आपण. यावेळेला आडव्या बॅटनं खेळलेत. 1 सिंगल काढून आपल्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंडला त्यांनी आणलंय. इथून 5 बॉलचा खेळ बाकी आहे परंतु मॅच अजून सुद्धा बनू शकते. जर का प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार आला तर मात्र या मॅच मध्ये आपण यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेनं निघून जाईल सरळ चौकाराच्या दिशेनं. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार मैदानामधनं येताना बघायला मिळतोय आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल कारण की येणारे बॉल आहे 4 आणि करायचे तुम्हाला 21. 4 चेंडू आणि 21 ची गरज. चार चेंडू आणि 21 करायच्या आहेत तुम्हाला. मॅच इथून सुद्धा निघू शकते. मोठमोठे फटके आले, प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलं तर नक्की या मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा बघायला मिळेल. 4 चेंडू आणि 21 ची गरज. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत. बॉल चाललाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या रिझन मध्ये आणि आता मात्र बालिवलीकर या मॅच वर कुरघोडी करत असताना बघायला मिळत आहेत. येणारे बॉल आहेत ते म्हणजे 3
आणि करायच्या आहेत तुम्हाला 20. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेला फटका सजवलाय खरा. विहान त्याच्या बॅटमधनं यावेळी बॉल चाललाय. आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझन मध्ये एक सिंगल मिळतीये. सिंगल वर समाधान मानावं लागेल. परंतु आज बालिवली संघ ज्या पद्धतीने लढलाय, ज्या पद्धतीने तुम्ही खेळलात, गोड कौतुक नक्कीच तुमचं केलं जाईल. कॅचला संधी आणि ऑल आउट. परंतु नो चेंडू पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. सर बेल्स पडली का कहता? येस ओके. पुढचा बॉल सज्ज होईल. फ्री हिटचा चेंडू आहे. ज्याही वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळले. धावचीची संधी आणि पंचांकडे अपील आली. इट्स ऑल आउट. ऑल आउट केलेला आहे समोरच्या संघाला. आई गावदेवी बालिवली टीमनं या पद्धतीने फक्त आणि फक्त 40 धावा डिपेंड करायच्या होत्या. परंतु महेंद्र पहिलं षटक हाताळायला येतो, ज्यामध्ये त्याने प्रमुख खेळाडू, ज्यामध्ये सुमित, विश्वनाथ आणि संकेत या तिघांना, सुमित, ऋषिकेश आणि संकेत या 3 खेळाडूंना त्याने बाद केलं. त्यानंतर आला आकाश. त्याने मात्र 1 विकेट मिळवली, ती म्हणजेच विश्वनाथची, आणि एक धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडू परतले. त्यानंतर आले पुन्हा एकदा महेंद्र, ज्याने त्या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट्स मिळवल्या आणि मॅच मात्र कुरघोडी करत असताना आपल्या बाजूने खेचली आहे. ती म्हणजेच टीम आई गावदेवी बालिवली टीमने. बघा आपण लाईव्ह स्क्रीनवर या ठिकाणी मॅचची समरी पाहतोय. 16 धावांनी विजयी झाले. प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलं आणि डेफिनेटली या मॅचचा सूत्रधार, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट ज्याने या मॅच मध्ये फायफर कंप्लीट केलाय तो खेळाडू आहे, नाव आहे संघाचा कर्णधार महेंद्र ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला महेंद्र, या आपण मुख्य मंचावर. नेक्स्ट मॅच. चला अबीर 11 आरपी लायन्स वाडा. आपण एका लाईन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय लगेचच. चला आपण नवा मॅच कडे जाणार आहोत. अबीर 11 आरपी लायन्स वाडा एका लाईन. चला आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. चला आपण नवीन मॅच कडे जाणार आहोत. त्यापूर्वी महेंद्र या. चला महेंद्र लवकर यायचे. आपण मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता मायक्रोफोनवर आपण बदल करूयात. नवीन मॅच तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवर घेऊन जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. हॅलो. चला या महेंद्र यांना आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित सुद्धा करणार आहोत, ज्याने हा